की शेतकऱ्यांना गावोगावी जे आहे ते अजून मदत मिळालेली नाही, त्यामुळे सरकारने ओमराजेंचं काढावा आणि दिवाळी जी आहे ती पुढे ढकलावी असं म्हणतात। ओमराजेंचं गोष्टीमध्ये काही गोष्टी तथ्य आहे, कारण काय झालंय की आपण आपल्याला माहिती की आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस कुठल्या महिन्यात पडला, सप्टेंबर महिन्यामध्ये पडला आणि शेवटी पडल्यानंतर पंचनाम्याला थोडा उशीर झालेला आहे। पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे, काही ठिकाणचे पंचनामे राहिलेले आहेत अहवाल। आणि काय झाले की पूर्वी एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत शासन मदत करतं, आता ते 3 हेक्टर केले। 1 हेक्टर वाढल्यामुळे अजून परत दुसऱ्यांदा पंचनामे करण्याला आपण सुरुवात झालेली, उशीर होतोय। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारकडे ज्यावेळेस एखादी आपल्याला माहिती द्यायची असते, त्यांच्याकडून आपल्याला निधी प्राप्त करून घ्या, त्यामुळे तो अहवाल हा अचूक असला पाहिजे, त्यामध्ये आपल्याला परत फेरफार करता येत नाही। त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे, 100% झालेला आहे। पाऊस उशिरा पडलेला आहे सप्टेंबर महिन्यात, त्यामुळे पंचनामे काय पूर्ण राहिले। जर सोलापूरचा नुसता आज जर विचार करायचा झाला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये काल अखेर 927 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या वाटप करण्याचे GR शेतकऱ्यांना त्याचं निघालेले आहेत। त्यामुळे त्याचं जरी काय एखादं बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिल्यात ते लवकर शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न सगळा अहवाल पूर्ण केल्यानंतर पूर्ण करणार आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी जे शेतकऱ्यासाठी जे पॅकेज जे 31,000 वर 728 कोटीचे 23 कोटीचे जे पॅकेज आहे केले, त्या पॅकेजच्या माध्यमातून निश्चित प्रकारे येणाऱ्या शेतकऱ्याला कुठलाही ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तो शेतकरी नुकसान भरपाईपासून कुठलाही कुणी वंचित राहणार नाही। मी एवढं आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो, थोडा धीर धरा, वेळ लागतोय 100%। काही लोकांचं झालंय, काही लोकांचं राहिलंय, पण ज्याचं राहिलंय आणि काही लोकांचा तर पहिला हप्ता झालेला आहे, अजूनही त्यात त्यांना अजून वाढ आपल्याला द्यायची। त्यामुळे येणाऱ्या 15 दिवसाच्या आत, 15 दिवस सुद्धा मी म्हणणार नाही, येणाऱ्या त्यांच्या 8-10 दिवसाच्या आत अहवाल प्राप्त होताच त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे जे नुकसान भरपाई झाली DBTद्वारे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील।